नमस्कार. गायत्री करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक सुरू करणार आहे आकारविल्हे मांडणी. तर हा टॉपिक मराठी वर्णमालेनुसारच आधारित आहे, त्यावर आधारित आहे. तो आपण आता सुरुवात करणार. आकारविल्हे म्हणजे नक्की काय? तर बघा, पहिल्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आकार म्हणजेच अक्षर. आकार म्हणजे अक्षर आणि विल्हे म्हणजेच क्रम, म्हणजेच अक्षरांची क्रमाप्रमाणे मांडणी करणे म्हणजेच आकार विल्हे मांडणी होय. तर बघा, व्याख्या काय? वर्णमालेत ज्या वर्णाचा क्रम असतो, वर्णमालेत ज्या वर्णाचा क्रम असतो त्या क्रमाप्रमाणे शब्दाची मांडणी करणे म्हणजेच आकार विल्हेनुसार मांडणी होय. बघ, प्रश्न कसे सोडवायचे? उदाहरण बघा. तर शब्द आहे झाड. तर झाड या शब्दाची आकार विल्हेनुसार मांडणी कशी होणार? तर झ झा झ अधिक झाय. तर त्यामध्ये काय मिसळलाय? झ अधिक आ स्वर मिसळलाय आ अधिक ड अधिक अ. झाड झाडू झाडू झ अधिक आ अधिक ड अधिक उ झाडू. क्रम ह्याची मांडणी कशी करतात? क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ. क्रम. आंबा ह्याची फोड कशी होणार? तर आ अधिक अनुस्वार अधिक ब अधिक आ. आंबा. तर यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? तर तुम्हाला 4 शब्द देणार आणि शब्दानुसार सांगणार ह्यातील पहिल्या क्रमांकावर अक्षर कोणता येणार, दुसऱ्यावर शब्द कोणता येणार, तिसऱ्या क्रमांकावर शब्द कोणता येणार. तर या दोघांपैकी बघा, उदाहरण आता झाड आणि झाडू आहे. तर यांच्यापैकी तुम्हाला विचारलं या 2 शब्दापैकी पहिल्या क्रमांकावर शब्द कोणता येणार. तर आपण फोडणी केली बरोबर. तर काय? झ अधिक आ अधिक ड अधिक अ. झाड. झाडूची कशी केली? झ अधिक आ अधिक ड अधिक ओ. तर यांच्यानुसार पहिले 3 वर्ण आहेत ते सेम आहेत. ह्यांची मांडणी 4थ्या वर्णावरून ठरणार. बघा, इथे झाडाला अ आहे, झाडूला ओ आहे. वर्णमालेत अ पहिला येतो की उ पहिला येतो? वर्णमालेत अ पहिला येतो बरोबर. म्हणून पहिल्या क्रमांकावर शब्द येणार झाड आणि दुसऱ्या क्रमांकावर येणार झाडू. समजलंय? बघा, ह्याचे अजून एक उदाहरण बघा. तर शब्द आहेत कठोर, कंठ, काठ. हे आकार वल्ल्यानुसार क्रमाने लावा. तर पहिले बघा, शब्दाची फोडणी करून घ्या. तर काय? कठोर, कंठ आणि काठ. तर पहिले कठोरची बघूया. काय ना? क अधिक अ ठ अधिक ओ अधिक र अधिक अ. तर कठोर ह्या शब्दाची फोड अशी होते. क अधिक अ अधिक ठ अधिक ओ अधिक र अधिक अ. कठोर. नंतर बघा कंठ. तर क अधिक अ अधिक अनुस्वार अधिक ठ अधिक अ. कंठ या शब्दाची फोड अशी होते. काठ. क अधिक आ अधिक ठ अधिक अ. तर आता क्रमाने लावायला बघा. तर काय? तर बघा, तिघांचा पहिला वर्ण सेम आहे, म्हणजे पहिल्या वर्णावरून क्रम आपल्याला ठरवता येणार नाही.
दुसरा बघा अ अ आ, काठ या शब्दाचा दुसरा वर्ण आ आहे, पण कठोर आणि कंठ यांचा पहिला वर्ण अ आहे, म्हणजे पहिला दोघांपैकी असू शकतो. हा राहिला तिसरा काठ, तिसरा शब्द भेटला. पहिला हा असू शकतो किंवा हा असू शकतो. तिसरा शब्द बघा ठ अनुस्वार. का आलाय? कठोरला आलाय ठ आणि कंठला आलाय अनुस्वार. वर्णमालेत ठ पहिला येतो की अनुस्वार पहिला येतो? निश्चितच अनुस्वार पहिला येतो. म्हणून पहिला शब्द कोणता भेटला आपल्याला? कंठ. इथे भेटला, पुढे बघत बसायची गरज नाही, टाइम घालवू नका. कंठ. आता आपल्याला सापडलंय काय? तर काठ हा शब्द तिसरा आहे. राहिला काय? कठोर दुसरा. कठोर मानून तुम्ही बघा, पहिला कंठ येणार, दुसरा कठोर येणार आणि तिसरा काळ येणार, काठ येणार. समजलं? चला पुढे जाऊया.